जय मित्रांनो, तर आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी ही भरती कशा प्रकारे राहिलेली आहे, म्हणजे आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ कुठं 130च्या जवळपास गेलेला आहे, कुठं 125च्या जवळपास गेलेला आहे, कुठं 115 क्रॉस झालेला आहे, कुठं 100च्या खाली कट ऑफ आलेला आहे, कुठं 100च्या 105च्या जवळपास कट ऑफ आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्णचं पूर्ण अनालिसिस करून एक सविस्तरपणे या विषयावर चर्चा करणार आहे. या 2025-26च्या भरतीबद्दल सविस्तरपणे चर्चा करणार आहे. या भरतीमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी कोणता जिल्हा फायदेशीर ठरलेला आहे, कोणता जिल्हा नुकसानकारक ठरलेला आहे, कुठं कुठं 100च्या आसपास आपल्याला मेरिट येताना दिसते, तर कुठं कुठं 130च्या जवळपास मेरिट येताना दिसते. तर हा सर्व काही आपल्या जिल्हा निवडीचा फरक आहे मित्रांनो. तर आता कट ऑफ कशा प्रकारे लागलेला आहे, तर तो आपण आता सविस्तरपणे पाहूयात. व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल व ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या प्रत्येक उमेदवाराने नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण पुरुष उमेदवार व महिला उमेदवार यांच्याबद्दल बोलणार आहे. त्याच्यासोबतच आता आपण माजी सैनिक, त्याच्या व्यतिरिक्त खेळाडू, प्रकल्प, भूकंप याच्याबद्दल, होमगार्ड याच्याबद्दल पण बोलणार आहे. तर आता जर आपण बघितलं तर आता सर्वात जास्त मेरिट कुठं गेलेला आहे आपला ईडब्ल्यूएस सर्वसाधारण उमेदवारांचा, तर 130 मार्कांवरती कोल्हापूर व बीड अशा दोन जिल्ह्यांमध्ये आपलं 130 क्रॉस गेलेलं, 130 मार्कांवरती मेरिट आपल्याला लागताना दिसत आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं. त्याच्यानंतर जर आता बघितलं 120 क्रॉस कुठं कुठं गेलेले आहेत. आता त्याच्या खालोखालच जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 129 मार्कांवरती आपलं मेरिट ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं गेलेलं होतं. तर त्याच्यानंतर नवी मुंबईला 120 गेलं. त्याच्यानंतर रत्नागिरीला 125 मार्कांवरती मेरिट लागलं. त्याच्यानंतर नाशिक ग्रामीणला 122 मार्कांवरती, तर नागपूर ग्रामीणला 123 मार्कांवरती. अशा प्रकारे या जिल्ह्यात आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ आता इतर कॅटेगरीच्या कंपॅरिझन मध्ये तर बऱ्यापैकी खूप काहीतरी कमी लागलेला आहे. जिथं 130 ओबीसी सारख्या कॅटेगरी जाता, तिथं आपल्याला 115 110च्या दरम्यान आपल्याला ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सर्वसाधारण उमेदवार आपल्याला यावेळेस भरती होताना दिसत आहे. तर आता हे जे जिल्हे बघितले आपण, तर ह्या जिल्ह्यांमध्ये 120 क्रॉस गेलेला आहे. म्हणजे आता सरासरी जर आपण विचार केला तर 115 120च्या दरम्यान बऱ्यापैकी जिल्ह्यांचे मेरिट लागलेले आहे. आता सर्वसाधारण उमेदवारांबद्दल बोलत आहे आपण, पुरुष उमेदवारांबद्दल, तर असे 5 ते 6 जिल्हे असे आहेत की तिथं फक्त 120 क्रॉस गेलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 115 ते 120च्या दरम्यान बऱ्यापैकी कट ऑफ आपला ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा लागलेला आहे. आणि त्याच्यात 120 क्रॉस वाले कोणकोणते जिल्हे? नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, त्याच्यानंतर रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, नागपूर ग्रामीण अशा ठिकाणी बऱ्यापैकी कट ऑफ हा हाय गेलेला आहे, हायच म्हणता येईल आता समजा. आणि त्याच्यानंतर जर आता बघितलं तर 115 क्रॉस वाले जिल्हे कोणते? सरासरी 115 क्रॉस गेलेले आहेत जिल्हे सर्वसाधारण उमेदवारांचा. तर आता मुंबई जीआरपीचा 115 वर कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर ठाणे सिटीचा 117 मार्कांवर, परभणीचा 112 मार्कांवर, पुणे सिटीचा 119 मार्कांवर, पालघरचा 116 मार्कांवर, यवतमाळचा 115 मार्कांवर, अमरावती ग्रामीणचा 119 मार्कांवर, नांदेडचा 117 मार्कांवर. आता मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश की आता येणाऱ्या आता जे भरती झाले त्यांचं तर मनापासून खूप खूप अभिनंदन, पण आता जे भरती झालेले नाही आहेत यावेळेस त्यांच्यासाठी एक प्रकारची दिशा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकते. आपण नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायला पाहिजे? आता जागा तर येत आहे. आता आपण बघितलं, आता पुणे ग्रामीणच्या जागा आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता हळूहळू अशाच प्रकारे जागा येत राहतील. आता नेमका आपण अर्ज कुठं भरायला पाहिजे, आगामी भरतीमध्ये आपण अर्ज नेमका कुठं भरायला पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजून येईल. कुठं कट ऑफ कसा गेला, कुठं कट ऑफ हाय गेला, कुठं कट ऑफ कमी आला, कुठं कट ऑफ खाली आला. तर अशा प्रकारे जिल्हा निवड एक प्रकारचा तुम्हाला योग्य ती दिशा मिळू शकते या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता नांदेडला 117 मार्कांवरती व वर्ध्याला पण 117 मार्कांवरतीच कट ऑफ हा ईडब्ल्यूएसचा गेलेला आहे. त्याच्यानंतर लातूर सारख्या टॉप जिल्ह्यामध्ये 119 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर जळगाव सारख्या ठिकाणी 109 मार्कांवरती कट ऑफ हा आपल्याला लागताना दिसत आहे. तर आता सरासरी 115 120च्या दरम्यान बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ हा गेलेला आहे. पण आता मित्रांनो, या भरतीमध्ये आपल्याला कट ऑफ हा कमी लागताना दिसत आहे. पण तुम्हाला 100% सांगतो, येणाऱ्या आगामी भरतीमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा अशा प्रकारे कट ऑफ मुळीच लागणार नाही आहे. त्यामुळे आपली तयारी ही त्या लेवलचीच पाहिजे. आता सध्या इतकं लागत आहे, पण आता एसटी कॅटेगरी टार्गेट ठेवून आपल्याला तितकी तरी टोटल आपल्याला आगामी भरतीमध्ये आपल्याला करावी लागणार आहे मित्रांनो. त्यामुळे गाफल राहू नका. आता कट ऑफ कमी लागते हा मनातून भाव नक्कीच तुम्ही मनातून काढून टाका. कारण की कट ऑफ हा आगामी भरतीमध्ये बऱ्यापैकी लागणार आहे मित्रांनो. कट ऑफ कमी लागते
हे मनातून डायरेक्ट हे दिमागातून तुम्ही काढून टाका. त्याच्यानंतर आता सर्वात कमी कट ऑफ कुठं लागलेले आहेत तर आता जर बघितलं आपण तर नागपूर शहरला फक्त 106 मार्कांवर कट ऑफ गेलेला आहे. मीरा भाईंदरला फक्त 100 मार्कांवरती आपला ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सर्वसाधारणचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर रायगड सारख्या जिल्ह्यात 107 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर नागपूर जीआरपीला 109 मार्कांवरती व जळगावला 109 मार्कांवरती अशा प्रकारे 5 ते 6 जिल्हे असे आहेत की 105 100च्या दरम्यान आपले कट ऑफ ईडब्ल्यूएस सर्वसाधारणचे कट ऑफ गेलेले आहेत. त्याच्यासोबतच जर आता आपण आता हे सर्वसाधारण उमेदवारांचे कट ऑफ बघितले पुरुषांचे तर त्याच्यासोबतच जर आता महिला कॅटेगरी बद्दल आता यामध्ये आपण तर 20 ते 22 जिल्हे यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर जर आता बघितलं आपण तर आता महिला कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झाल्यास तर आता महिला कॅटेगरी ईडब्ल्यूएसचा सरासरी 100 मार्कांच्या खालीच कट ऑफ हा गेलेला आपल्याला दिसत आहे. 100 मार्कांच्या खालीच आपल्याला कट ऑफ दिसत आहे. त्याच्यानंतर बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये कुठं कुठं 125 क्रॉस झालेले आहे, कुठं कुठं 120 क्रॉस झालेले आहे, कुठं 130च्या जवळपास पण महिला उमेदवारांचा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ हा लागलेला आहे. जिथं 71 मार्कांवरती पण ईडब्ल्यूएस कॅटेगरीची महिला भरती झालेली आहे तिथं 120 125 मार्कांवरती पण कट ऑफ हा ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिलांचा गेलेला आहे. तर आता जर आपण बघितलं तर आता नागपूर सिटी आता सरासरी 100 मार्कांच्या खालीच कट ऑफ हा गेलेला आहे. अपवाद काही जिल्ह्यांमध्ये कट ऑफ हा गेलेला आहे. तर आता नागपूर सिटीला महिलांचा कट ऑफ ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 90, त्याच्यानंतर मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी फक्त 72 मार्कांवरती तिथं महिला भरती झालेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नवी मुंबई सारख्या ठिकाणी 101 मार्कांवरती कट ऑफ. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला आता बघा मित्रांनो मुलांचा कट ऑफ तिथे 129 मार्कांवरती व महिलांचा कट ऑफ 115 मार्कांमध्ये म्हणजे इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये हा 115 म्हणजे भरपूर कट ऑफ हाय आहे. त्याच्यानंतर जर बघितलं रत्नागिरी सारख्या ठिकाणी 110 मार्कांवरती कट ऑफ. त्याच्यानंतर मुंबई जीआरपीला 98 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर रायगड सारख्या ठिकाणी 89 मार्कांवरती ईडब्ल्यूएस ची महिला भरती झालेली आहे. त्याच्यानंतर नाशिक ग्रामीणला 93 मार्कांवरती. त्याच्यानंतर ठाणे सिटीला 97 मार्कांवरती. त्याच्यानंतर परभणीला 82 फक्त 82 मार्कांवरती. आता मीरा भाईंदरचा 72 मार्कांवरती व परभणीचा फक्त 82 मार्कांवरती 72 मार्कांच्या खाली पण कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर पुणे सिटीला 101 मार्कांवरती महिला भरती झालेली आहे. त्याच्यानंतर आता पालघर सारख्या ठिकाणी 93 मार्कांवरती, यवतमाळ सारख्या ठिकाणी 86 मार्कांवरती. त्याच्यानंतर आता कोल्हापूर बघा आता मित्रांनो 123 मार्कांवरती ईडब्ल्यूएस ची महिला भरती झालेली आहे. आता हा फरक आपल्याला आता जिल्हा निवडीचा फरक हा आपल्याला इथं आढळून येतो. कारण की मित्रांनो आता महिला कॅटेगरीचा 123 मार्कांवरती कुठं व 72 मार्कांवरती कुठं. मीरा भाईंदरला फक्त 72 मार्कांवरती तर कोल्हापूरला 123 मार्कांवरती हा कट ऑफ मधील आपल्याला फरक इथं आढळून येतो. त्याच्यानंतर अमरावती ग्रामीणला 97 मार्कांवरती. त्याच्यानंतर नांदेडला पण 97 मार्कांवरती. नागपूर ग्रामीणला 108 मार्कांवरती महिला भरती झालेली आहे. त्याच्यानंतर आता बीड कोल्हापूरला कट ऑफ मित्रांनो बीड कोल्हापूरला कट ऑफ हा महिला कॅटेगरीचा कट ऑफ हा हाय गेलेला आहे. बीडला 119 तर कोल्हापूरला 123 मार्कांवरती कट ऑफ हा गेलेला आहे. त्याच्यानंतर आता वर्ध्यासारख्या ठिकाणी 91 मार्कांवरती. त्याच्यानंतर नागपूर जीआरपीला जागा पण कमी होत्या तर 89 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला लागलेला आहे. तर आता त्याच्याच बरोबर आता मीरा भाईंदरला 72 मार्कांवरती तर लातूर जिल्हा पोलीसला फक्त 71 मार्कांवरती ईडब्ल्यूएस कॅटेगरीची महिला तिथं भरती होताना आपल्याला दिसत आहे. 71 मार्कांवरती कट ऑफ आपला लागलेला आहे. त्याच्यानंतर आता जळगाव सारख्या ठिकाणी 96 मार्कांवरती अशा प्रकारे ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिलांचा कट ऑफ पण अशा प्रकारे लागलेला आहे. 100च्या खालीच कट ऑफ लागलेला आहे. आता कोल्हापूर सारख्या ठिकाणी त्याच्यानंतर बीड सारख्या ठिकाणी कट ऑफ फक्त हाय गेलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कट ऑफ हा बऱ्यापैकी 100 मार्कांच्या खालीच कट ऑफ आपल्याला लागलेला आहे. मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी 72 मार्कांवरती व लातूर सारख्या ठिकाणी फक्त 71 मार्कांवरती महिला ईडब्ल्यूएस उमेदवार तिथं भरती झालेले आहेत. तर अशा प्रकारे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे कट ऑफ आपण बघितलेले आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच आता आपण समांतर आरक्षणामधील खेळाडू असो, माजी सैनिक असो, त्याच्यानंतर आता विषय असा झालेला आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तुम्हाला सांगतो. तर आता सध्याची भरती ही तुम्हाला इझी वाटते की ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी बऱ्यापैकी इझी आहे. पण येणारी मित्रांनो तुम्ही माझ्याकडून येऊन घ्या. येणारी आगामी भरती अशा प्रकारे सोपी राहणार नाही मित्रांनो. कारण की आता बऱ्यापैकी आता पोलीस भरतीच्या नांदी लागलेल्या आहे. आता कट ऑफ हा हाय जाणारच आहे. कट ऑफ हाय जाऊन आपल्याला आता जसे एसटी कॅटेगरीचे यावेळेचे कट ऑफ लागलेले आहेत तसेच
येणाऱ्या आगामी भरतीमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे कट ऑफ आपल्याला लागताना दिसणार आहे मित्रांनो. म्हणजे ती मग सर्वसाधारण पुरुष असो की त्याच्यानंतर महिला कॅटेगरी असो, खेळाडू असो, होमगार्ड असो, प्रत्येक घटकाचे आपल्याला कट ऑफ हाय लागताना दिसणार आहे आगामी भरतीमुळे. त्यामुळे आगामी भरतीमध्ये आपला अभ्यासाची गती, आपलं ग्राउंड सर्व काही टकाटक ठेवा मित्रांनो. कारण की आता येणारी आगामी भरती टफ होणारच आहे मित्रांनो, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी विशेषतः. आता अशा प्रकारे आपण आता कट ऑफ हा सविस्तरपणे पाहिलेला आहे. त्याच्यासोबतच आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या जिल्हा निवडीसाठी हा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ कामात येईल. त्याच्यासोबतच आता जशा जशा जागा येतील, आता आपल्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तर नक्कीच भरती होणार आहे मित्रांनो. तर आता जशा ऍड वगैरे पडेल, मी पूर्णच्या पूर्ण आता सर्व कॅटेगरीबद्दल तर हा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहे. आता ओबीसी साठी बनवला, एसटी साठी बनवला, त्याच्यानंतर आता ईडब्ल्यूएसचा हा तिसरा व्हिडिओ आहे माझा. तर अशा प्रकारे बऱ्यापैकी कॅटेगरीचे मी अशाच प्रकारे व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे जिल्हा निवड कोणत्या जिल्ह्यात आपण अर्ज करायला पाहिजे यावरून तुम्हाला नक्कीच समजून येईल. त्याच्यासोबतच आता जर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या सर्व उमेदवारांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबतच आता तुमच्याकडील पोलीस भरतीच्या व्हॉट्सअप ग्रुप पर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.